श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडोनिया अवघाक्षीण नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तया पुरी. चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. ते तयांचे सुकृतपूर्व, नित्यसेवा घडे त्यांते. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानव रूप. चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊनिया आपण, सहज आली तया घरी. केसी आहे तयाची भक्ती, नित्य पहाती परीक्षा यती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशोहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसरांते फसले, ऐसे आले किती एक. सर्वांची कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करती पूर्ण. भक्त का जास्तव अवतीर्ण, मानव रूपे जाहले. भक्तांतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती, त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल, तया शास्त्रे केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ, योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष, कृत्य करू लागले द्वेष. कोणा एका समयास, वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनासी, ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्यांची पाऊले. यात स्वार्थना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटसी आले, तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण, समर्थ समजले तिखून. ज्या घरी बैसले तेथोन, उठोनिया चालिले. एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे, मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मणीचे, मनोनिया विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तया ते. कोणी नवसाते करीती, कोणी आनोनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोणी. क्षण एक घडता सस्त संगती,
तत्काळ पालटे की कुमती, मनोनिया कवी वर्णिताती संत महिमा विशेष। स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटिती। पाणी सुटले त्यांच्या मुखासी, मनती यथेच्छ मिळले खावयासी। आज सारा दिवस उपवासी, जीव अमुचा कळवळला। मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी। संन्यासा फुडल्या नाना परी, वस्तू नेऊ लागले। तेव्हा एका क्षणार्धात द्रवधिक सारे नेत, संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने। समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी, सूर्य जाता असता चळासी तेथोनिया उठले। दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जसे। जे पातले करू छणना, त्यांची झाली विटंबना। दंडावया कुस्तित जना, अवतरले यतिवर्य। तयांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोव्रत पुरविती। पसरली जगी ऐशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र। श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती। त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी किती विष्णुदास। श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त। चतुर्थ अध्याय गोडहा। श्री स्वामी राजा अर्पण असतु। क्षीरस्तु शुभम भवतु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 मराठी कथासार। श्री स्वामी नामाचे श्रवण करणे, तसेच त्यांचे पूजन करणे आणि त्यांच्या भजन कीर्तनात मग्न होणे, इतकेच श्रेष्ठ कार्य करणाऱ्यांना अन्य धर्म कार्ये, तीर्थाटन, योग्य अभ्यास, होम हवन असे काही करण्याची गरज नाही। केवळ स्वामी नाम घेत राहिल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतात आणि जन्म मृत्यूच्या खेपा चुकतात। मागील अध्यायात श्री स्वामींनी अक्कलकोटच्या राजेसाहेबांना साक्षात दर्शन दिले आणि ते चोळप्पाच्या घरी परतले। चोळप्पा जरी निर्धन गरीब असला तरी त्याला श्री स्वामींच्या सहवासाचे अक्षय धन प्राप्त झाले। श्री स्वामींनी या सानिध्यादरम्यान चोळप्पा व त्यांच्या कुटुंबियाची हर तऱ्हेने परीक्षा घेतली, मात्र ते सर्व श्री स्वामींच्या कसोटीत पूर्ण उतरले आणि श्री स्वामी कृपा प्राप्त करत राहिले। इथे श्री स्वामींची प्रसिद्धी सर्वत्र दूरवर पसरली। लांब लांबून भक्तजन अक्कलकोटास येऊ लागले। अनेकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या। श्री स्वामी चरणी येणाऱ्या भक्तांचे प्रमाण दिवसांगणित वाढू लागले। मात्र त्यात काही कुटील निंदकही होते। असेच एकदा 2 संन्यासी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटास आले। स्वामींनी त्यांचा कुटील हेतू ओळखला। त्या दिवशी श्री स्वामी ज्या भक्तांच्या घरी होते तिथे अनेक दर्शनार्थी फळफळावळ घेऊन आले। मात्र श्री स्वामींनी आलेला प्रसाद त्या संन्यासासमोर ठेवला, परंतु श्री स्वामी स्वतः उपाशी असल्याने ते संन्यासी देखील काही खाऊ शकले नाहीत। अशातच पूर्ण दिवस सरला। त्यावरून श्री स्वामी हे ढोंगी साधू नाहीत याची खात्री पटल्यामुळे ते संन्यासी क्षमा याचना करते झाले। अध्याय 4 समाप्त। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।